नमस्कार. ॲडवाईसच्या आईच्या कारवाईन तुमकां सगळ्यांक येवकार. आयचो विशय आसा वर्कमन कॉम्पेन्सेशन ॲक्ट आनी आमच्या वांगडा आयज डिस्कशन करपाक आसात आमच्या स्टुडियोन ॲडवोकेट तनुजा तळवणेकर उर्फ ॲडवोकेट तनुजा मांद्रेकर. दोतर तुमच्या ह्या डिस्कशनाक स्वागत आसा. दोतर म्हाका एक सांगात, वर्कमन कॉम्पेन्सेशन ॲक्ट म्हळ्यार कितें? हां, ह्यो जो वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट जो आसा ह्यो 1923 साला अस्तित्वान आयलो. हेचो मुख्य हेतू वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट जो हेतू जो आसा तो म्हणजे जेन्ना मनीस म्हणजे जेन्ना कामगार एका फॅक्टरीन, इंडस्ट्रीन नाजाल्यार एका कंपनीन काम करता आनी काम करत आसतना थंय चान्सीस चड आसता कितें सांग एक इंजूर्ड जावपाक, कितें सांग एक दुखापत जावपाक चान्सीस खूब आसता. आनी जेन्ना तो कामगार दुखापत ताका जाता आनी ताका त्या बदला कितें तरी एक लुकसाण भरपाई म्हणून दिवची, कोणी जो मालक आसता जेच्या सकयल तो काम करता कामगार ताका कितें तरी लुकसाण भरपाई दिवची ताका दुखापत जाली. म्हणजे दुखापत जावप म्हणजे एक हात मोडप, पांय मोडप नाजाल्यार दोळो सुद्दां एक वचूंक शकता. म्हणजे अपघात जालो जाल्यार, हय हय, अपघात जाल्यार जी काही इजा पोचता, शारिरीक इजा, हां, ती शारिरीक इजा भरून दिवपा खातीर म्हणजे नुकसान भरपाई म्हणून हे ॲक्ट जो आसा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट जो आसा ह्यो अस्तित्वान आयिल्लो आसा. हेचो मुख्य हेतू ह्यो. आतां म्हाका सांगात, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट हो अस्तित्वान आयल्या उपरांत तेचो लोकांक फायदो जालो काय जावंक ना? जालो, फायदो जाल्लो आसा. तशी क्लेमूय करूंक जाय. म्हणजे कितें करचें पडटा? ताच्या खातीर एक सगळे तालुक्यांनी कमिशनर अपॉयंट केल्लो आसता. त्या कमिशनरा कडेन वचून जर आतां कशें आसता की जेन्ना एक्सिडंट जालो, एक दुखापत जाली, तेचो एक हात मोडलो, पांय मोडलो जाल्यार तेणेन ते कमिशनरा कडेन वर्कमॅनान एप्रोच करची, थंय वचचें तेचे कडेन आनी तेच्या खातीर मॅडिकल सर्टिफिकेट ताका खूब गरजेची आसा. आनी मॅडिकल सर्टिफिकेट दिता आसतना जेन्ना जो मालक आसता, जो काम करता, तेणेन ती मॅडिकल सर्टिफिकेट फ्री ऑफ कॉस्ट त्या कामगाराक दिवची आनी ते सगळे डॉक्युमेंट घेवन तो कमिशनरा कडेन वचोंक जाय तेणेन. आनी कमिशनर मागीर इन्क्वायरी करून इवन ताका इन्स्पेक्शन लागले जाल्यार ते इन्स्पेक्शन करता तो. आनी इन्क्वायरी करता आसतना ताका 1-2 मनशांची गरज आसता, तो अपॉयंट तो करूं शकता. आनी कमिशनराची जी पावर आसता ती सारकी सिमिलर सिवील कोर्टा इतलीच आसता ताका पावर. आता हे कमिशनर प्रत्येक तालुक्याक आसता म्हटलें. हय. आता समजा एखाद्या वेळी कितें जाता की कमिशनरा कडसून तो सॅटिस्फाय जावंक ना जाल्यार ताणें कितें करचें पडलें? ताणें मागीर हायर कोर्टाक एप्रोच करचें. आता म्हाका एक सांग, वर्कमन तुवें म्हटलें की वर्कमन कॉम्पेन्सेशन ॲक्ट 1923 जो आसा, वर्कमन कॉम्पेन्सेशन ॲक्ट हो केन्नाच्यान अस्तित्वात येयलो आनी तेतून वर्कमॅन म्हणजे कोण? म्हणजे वर्कमॅन म्हणजे कोण? फार समजा तो फक्त एक माथाडी कामगार किंवा शेतान काम करणारो कामगार जावंक शकता काय आनीक कोण जावंक शकता? हां, वर्कमॅन म्हणजे कोण? जो मनीस तो काम करता, कसलें काम करता, मॅन्युअल करता नाजाल्यार तेजें टॅक्निकल आसूं शकता, क्लॅरिकल आसूं शकता, नाजाल्यार अशें पळोवपाचें म्हणजे सुपरवायज आसूं शकता, एक ऑपरेटर आसूं शकता, कसलेंय काम आसूं शकता. आनी तो कोणाच्या एम्प्लॉय म्हणजे मालका सकयल तो काम करता आनी त्याच्या बदला ताका कितें तरी सॅलरी मेळटा, ताका आमी वर्कमॅन म्हणूं शकता. आतां कशें आसा, टेम्पररी कामाक आसता ताका आमी ह्या एक्टान तो पडोवंक शकना. वर्कमॅन आमी ताका कामगार म्हणूं शकना, तो एक्टान तो पडचो ना. आतां कशें आसता की जेन्ना एक फॅक्टरीन नाजाल्यार इंडस्ट्रीन कितें तरी लायटीचो प्रॉब्लेम जाता म्हणून एम्प्लॉयर आपयता ताका आनी तें काम करत आसतना ताका कितें तरी शॉक येता आनी ताका कितें तरी पडटा, हय, तेचो हात मोडटा, पांय मोडटा म्हणून तो ह्या एक्टा खातीर तो पात्र ठरचो ना. तो कॉम्पेन्सेशनाक त्या एम्प्लॉयर म्हणजे जेच्या कडेन कामाक येयला पळय, तो इंडस्ट्रीन नाजाल्यार फॅक्टरीन जो कामाक येयला पळय, ताका थंय वचून तो आपले ह्या एक्टा खातीर तो लुकसाण भरपाई म्हणून ताचे कडेन मागूं शकना. म्हणजे जर नुकसान भरपाई मागपाची जाली जाल्यार तो वर्कमन म्हणजे तो कामगार त्या कंपनीन कामाक आसपाक जाय, त्या कंपनीचो रोजंदारीचेर किंवा महिन्या पगाराचेर आसलो तरी चलता. हय, ते कॅज्युअल आसता टेम्पर, ताका आमी ह्या एक्टा सकयल तो पडना, तो पात्र ठरना की तो लुकसाण भरपाई मालका कडेन मागूं शकना. त्याचं म्हणजे सर्वीस जर घेतली आसत जाल्यार ती जायना. म्हणजे उदाहरणार्थ तुवें म्हटलें अशें आता की
एक समजा इलेक्ट्रिशियन असा ओके तरी ऑफिसान हे जाले लाईट गेली कितें विजेचो प्रॉब्लेम जालो म्हणून आफयलो आनी ताका कितें अपघात घडटा जाल्यार ताका ती जबाबदार रावना कंपनी कारण ती तात्पुरती सेवा घेतलेली असता किंवा हायर केल्ली असता भाडोत्री सेवा घेतलेली असता म्हणजे त्याच्याकडे ते कायमस्वरूपी नसता सो कायमस्वरूपी जो आसा तोच जातलो जाऊ शकता. आता म्हाका एक सांगा जेन्ना एखाद्या वर्कमन कडेन म्हणजे एखादो वर्कमॅन एप्लिकेशन करता की आपणाक नुकसान जाल्लें आसा म्हणजे आपणाक कितें तरी इजा जाल्ली आसा अपघात जाल्ले आसा हे काम करतना अपघात जाल्ले आसा तर अशा वेळी त्यांनी कितें करचें पडटा आनी ताका कोण जबाबदार आसता पयशे दिवपाक आनी त्याक कितके पयशे मेळूंक शकतात. ते कशें आसता आतां काम करीत आसतना कितें ताका हें जाला दुखापत कितली जाली आसा तेचो हात मोडला पांय मोडला की आनी कितें जालें की डोळो बीत गेला तेचो अशें हे सगळें कॅल्क्युलेट करता म्हणजे ताका मेडिकल प्रॅक्टिशनर जो डॉक्टर आसता तो आता आनी पळयता तो सगळें हेका बाबा इतली पर्संटेज हे जाल्लेलें आसा लॉस जाल्लेलें आसा इतली दुखापत जाल्लेली आसा ते कॅल्क्युलेशन करता पण तेचे कितली वर्सां तो सर्विसीक आसा काम करता त्या इंडस्ट्रीन कंपनी आणि त्याची एज पळयता त्याची कितले पर मंथ तो सॅलरी मेळटा ताका हे सगळे कॅल्क्युलेशन पळयता आनी मागीरूच ताका कितले लुकसाण दिवपाचें आसा ते मागीर दिता. एकदां कशें आसता की एक आमी टोटल म्हणटात तशें म्हणजे तो तेजो दोन्ही हात वता नाजाल्यार दोन्ही पांय वता इवन दोळे सुद्दां वता म्हणजे तेची जी अर्निंग म्हणजे जी कमोवपाची जी कॅपॅसिटी आसता ती टोटली नश्ट जाता तो कांयच काम करूं शकना त्या वेळार ताका फूल हे सगळें कॅल्क्युलेशन करून ताका लुकसाण भरपाई दिता. अच्छा तर म्हाका एक सांग केन्ना केन्ना अशी परिस्थिती आता आमी कोर्टान सुद्दां घातल्या नंतर केन्ना एम्प्लॉयर हो देणे लागना म्हणजे वर्कमन कमिशन प्रमाणे जर एप्लिकेशन केलें जाल्यार ते रिजेक्ट जाता अशें खंयच्या संदर्भात खंयच्या वेळी तो बांदील ना एम्प्लॉयर पयशे दिवपाक. एक गोष्ट म्हणजे जेन्ना म्हणजे ल्हानशी दुखापत जाता मायनर जाता ती आनी ती 3 दिसां वयर जायना म्हणजे तो रोखडो रिकवर जाता तो 3 दिसां भितर रिकवर जाता जाल्यार तेन्ना मालक ह्यो पात्र ठरना की ताका लुकसाण दिवपाचें अशें. एक दुसरी गजाल म्हटल्यार जेन्ना एकदां अशे कामगार आसता ते सोरो पिवन बी सुद्दां काम करता आनी ते जर प्रूव जाले की आनी खरेंच म्हणजे एक्सिडंट ताका जालो तर खरेंच तेजो हात मोडलो ना पांय मोडलो कितें तरी जालें ताका आनी तेन्ना कळटा की हय आनी सोरो पिवन येणे अशें हेचे एक्सिडंट जालो त्या टायमाचेर सुद्दां मालक पात्र ठरला की ताका लुकसाण दिवपाचें ह्या एक्टा सकयल. तिसरें म्हटल्यार जेन्ना मालक ऑर्डर आसता तेंची मालकाची की तुमी हांगा काम करूं नाका नाल्यार हे अशें सिच्युएशन आसता तेन्ना तुमी काम करूं नाका अशें केलें जाल्यार तुमकां डेंजरस आसा तुमच्या लायफाक तुमकां कितें एक्सिडंट बी जावं शकता अशें जर जेन्ना सांगता आसतना जर कामगार आहा तो मुद्दाम वचून तशें काम करीत ताका थंय एक्सिडंट जालो अपघात जालो कसली दुखापत जाली जाल्यार सुद्दां मालक ह्यो ताका लुकसाण दिवपाक पात्र ठरना. एकदां अशें आसता की सेफ्टी मेजरा खातीर मालक तांकां दोळ्यां खातीर गॉगल्स दिता नाल्यार तकलेक बी मार बसत म्हणून हेल्मेट दिता अशी जी वस्तू तांकां दिल्लेली आसता पुरयल्ली आसता तेन्ना तेंचो उपयोग थोडे आसता ते कामगार करिनात तेन्ना सुद्दां मालक ह्यो आसता तो लुकसाण भरपाई दिवपाक पात्र ठरना. तेन्ना ह्यो म्हणजे हेंकां तो जबाबदार ना आनी तो जेन्ना करपाक वयता तेन्ना तेजें एप्लिकेशन रिजेक्ट जातलें हे प्रूव करपाक जाय. अच्छा म्हणजे जी इक्विपमेंट दिल्ली आसा सुरक्षेचे खातीर ही त्यांनी घालपाकच जाय जर ती घाली ना जाल्यार तो मालक जबाबदार उरना. सेकंड त्यांनी अल्कोहोल पिवन जर आयलो किंवा सोरो पिवन येयलो आनी काम करतना ताका एक्सिडंट जालो जाल्यारूय तो मालक जबाबदार रावना. आता म्हाका एक सांगा जेन्ना कामाक येता एखादो मनीस आनी कामाक येतना जर ताका एक्सिडंट जालो भायर रोडार वगैरे जाल्यार ते वर्कमन कॉम्पेन्सेशन एक्टा खाली येवंक शकता. येता कारण तो ड्युटीचेर आसता तो येता आसता न्हू कामाकूच येता आसता न्ही म्हणून तो एप्लिकेबल ताका जाता म्हणजे मालक ह्यो ताका पात्र ठरता की तेणेन ती लुकसाण भरपाई ह्या जबाबदार आसता ताका पैसे दिवपाक जबाबदार आसा. पण हे साधारणपणे केन्ना केन्ना कितें घडटा एखाद्या वेळी मृत्यू ओडवता म्हणजे मरता कामगार काम करतना जर तो मेलो जाल्यार कितें प्रोसिजर आनी कोणी कितें करपाचें आनी ते कोणाक मेळटा कॉम्पेन्सेशन. जेन्ना कितें तरी जावन तेजो एक्सिडंट जालो कामगार थंयसर तेचो डेथ जाली जाल्यार तेच्या फाटल्यान डिपेंडंट म्हणजे तेचे कोण डिपेंडंट आसा आनी तेचे कोण वारस आसा सपोज आई बाबा भाव अनमॅरीड भयण नाजाल्यार तेजी बायल भुरगीं ती ते कॉम्पेन्सेशना खातीर ती क्लेम करूं शकता. आणि ती तशें सगळे डेथ सर्टिफिकेट सगळे हे घेवन ती कमिशनरा कडेन वचून आपले लुकसाणाक क्लेम करू शकता. म्हणजे अनमॅरीड आसत जाल्यार तेचे आवय आपूय करूंक तसो तेकाय बी हक्क येता.
पण समजा एका कोणूच नसात पण फक्त याचा लागीचो भाव बी असत जाल्यार तो क्लेम करूंक शकता सपोज तेजी कोणूच वारस ना जाल्यार ऑटोमॅटिक ते रिफंड जाता पैसे मालकाक वयता. आमी आतां घेया एक धाकटुलो ब्रेक 2 मिनटान परते मेळपाचे. A golden opportunity to clear your gold loans to avoid gold auctions. A name to save your name. Ratna Gold. We release your pledge gold. We purchase gold at online market rate. Testing of gold in most transparent manner. Offer an instant cash. Purity test by imported machines. The whole transaction is confidential. Ratna Gold. Shop number 12, Sujay Apartments, 18 June Road, Panjim, Goa. 0832 222 0922. नमस्कार. ॲडवाईजच्या कार्यवाळीन परतो तुमकां येवकार. आयज आमच्या वांगडा आसात ॲडवोकेट तनुजा तळवणेकर आनी आमचो विशय आसा वर्कमन कंपेन्सेशन ॲक्ट 1923. दोतोर तुमी म्हाका म्हणले तशें की वर्कमॅन म्हणजे कितें हे तुमी म्हाका सांगलेत. आतां तुमी एखादें उदाहरण दिवंक शकतात वर्कमॅन म्हणजे कोण कोण सांगूंक शकता ते? आतां हे कामगार म्हटल्यार एक आतां सपोज जर एक खंयच्या तरी कंपनी जर सपोज पेंट बीट करपाचो आसा जाल्यार पेंटराक जर आपयलो तो पेंट करता आसतना लॅडराचेर उबो रावलो आनी तेचो ती हे जर पडली सकयल हात मोडलो तेचो नाजाल्यार एक पांय मोडलो जाल्यार तो मालकाक कोणा कडेन कामाक आयला तेचे कडेन येवन तो सांगूंक शकना की आपणाक आतां हे एक्टा सकयल आपणाक आतां लुकसाण दी म्हणून. म्हणजे तो वर्कमन जायना. पण वर्कमन कोण जावंक शकता? तो एक तर एक त्या हेतून काम करपी. समजा आतां एक कंपनी आसा, एक धरून चलया आमी एक कंपनी आसा, हँडलूमची कंपनी आसा किंवा एक धरून चला कसली तरी एक कंपनी आसा जी फॅक्टरी आसा ज्या फॅक्टरीमध्ये एक 100 लोक काम करतात आणि कितें तरी तयार करतात. उदाहरणार्थ कसले तरी लोखंडाची पाईप तयार करतात आणि हातून जे लोक काम करतात ते सगळे वर्कर म्हणून येऊंक शकतात. हय तातून येऊ शकता ते. आता तेतून जे काम करणारे ऑफिसांचे लोक जे असतात उदाहरणार्थ क्लर्क आहात, सुपरवायझर आसात, प्यून आसात, रनर आसात, हे सुद्धा तितून आयले. हय तातूनच आयले. जो मास्टर रोलाचेर रजिस्टर जाल्लो आसा ताका आमी वर्कमॅन म्हणू शकता. एकदां कशें आसता एका डेली वेजीसाक काम करता तातून आमी म्हणू शकना की हो कामगार आसा ह्यो त्या एक्टा सकयल येता अशें आमी म्हणू शकना कारण तो डेली वेजीस तो आपले दिसाचें काम करता पयशे घेता वता म्हणून ते हे एक्टान तो येना आमी ताका कामगार म्हणू शकना. आनी तो केन्ना हे करूं कितें तरी ताका दुखापत सुद्दां जाली जाल्यार तो हे एक्टा सकयल आपणाक लुकसाण भरपाई करपाक म्हणून तो क्लेम करूं शकना. अच्छा, म्हणजे कामगार जो थंयसर काम करता स्टाफ म्हणून तोच. पण जर ताका दुखापत जाली जाल्यार ताणें कितें प्रूव करचें पडटलें, कितें दाखोवचें पडटा, कितें डॉक्युमेंट हाडचे पडटा? ताका तेणें एक तर मेडिकल सर्टिफिकेट हाडची पडटली. ती मेडिकल सर्टिफिकेट दिता आसतना जेन्ना तूं कोणा कडेन कामाक आसा तो मालक जो आसा तेणेन ती मेडिकल सर्टिफिकेट मेळपा खातीर फ्री ऑफ कॉस्ट दिवची. ताका वर्कमॅन मालक जो हे आसा जो कामगार जो आसा तो खर्च करचो ना. म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज जे आसात हे कामगाराक ह्या मालकान दिवचे पडटात. कामगाराच्या स्वताच्या खर्चान त्यांनी करपाचें नासता. म्हणजे एक्सिडेंट जर घडलो जाल्यार डॉक्टर उपलब्ध करून दिवपाचें काम मालकाचें आसता, कामगाराचें न्हय. आनी ती सर्टिफिकेट तो काम डॉक्टर दिता जो मालकान हाडून दिल्लो आसता. आतां म्हाका एक सांगात, ज्यावेळी अशी हे जाता
नुसतें मेडिकल इतकेच दाखयलें काय पुरे जाता की आनीक कितें दाखोवपाक जाय? ना आनी कितें तेंचो फॉर्म कितें अवेलेबल आसता तो फॉर्म फिलअप करून बी सगळे आनी कितें डॉक्युमेंट आसता ते सगळे थंय व्हरून दिवपाचे बिफोर कमिशनर. पण एखाद्या वेळी जर अशी घटना घडली जाल्यार त्यांनी ताबडतोब ती कळोवची आसता, निदर्शनां हाडची पडटा. हय त्या टायमा भितर तेणें दिवचें आसता आनी मालकान सुद्दां थंय लुकसाण दिता आसतना तेणेन डिले करपाचो न्ही. इन केस आतां ते डिले कित्याक केलो, जर ते खरेंच कारण डिले करपा सारकें आसा जाल्यार ह्यो मालक जो आसा तो हे ना कितें सांग, एकदां कशें आसता की नेग्लिजन्स ऑन पार्ट ऑफ एम्प्लॉयर ते पळयत ना की तेचे बाबा कामगार जो आसा ताका दुखापत जाल्लेली आसा, तेणें कंपेन्सेशन क्लेम केल्लें आसा वा नोटीस सुद्दां तेंच्यांनी रिसीव केल्लेली आसा कमिशनरा कडल्यान, तरी आसतना ते निग्लेक्ट करता आनी ते टायमा भायर जाल्यार तरी सुद्दां ते कंपेन्सेशन लुकसाण दिना. त्या टायमाचेर तांकां पेनल्टी आसता. विथ पेनल्टी विथ इंट्रस्ट तेणेन ते लुकसाण आसता न्ही ते ताका एका कामगाराक दिवचें आसता. अच्छा, पण त्याच्यासाठी त्यांनी हे मागपाक जाय. समजा ताका कमिशनरा कडेन वचोंक ना जाल्यार ताका डायरेक्ट दिली जाल्यार जाता. हय तशेंय बी जाता. इन केस तेंच्यांनी जर नेग्लिजन्स जर केली दिवपाक जाल्यार ते बिफोर एमिकेबल सेटलमेंट एमिकेबल सेटलमेंट करून सुद्धा हे दिवंक शकतात. पण जेन्ना सेटलमेंट जायना आणि आपणाक जर जास्त गरज आसता पैसे दिवंक जाय जाल्यार त्यांनी ते कमिशनरा कडेन वचपाक जाय. पण आता कमिशनर जेन्ना म्हणटा तेन्ना प्रत्येक तालुक्याचो एक वेगळो कमिशनर म्हटला. मग जर समजा माझी इंडस्ट्रियल इस्टेट, मी एका इंडस्ट्रियल इस्टेटीन काम करता, एका फॅक्टरीन काम करता, जाल्यार माझी इंडस्ट्रियल इस्टेट बार्देसान पडटा जाल्यार म्हाका म्हापसान वचचें पडलें. जर पेरनेम पडलें जाल्यार पेरनेम वचचें पडलें. पण हे जे करीत आसतना आमी एप्रोच करता त्यावेळी जो वकील काडपाची गरज पडटा की गरज ना, की नुस्तें वचून त्यांनी स्वता भरलो तरी चलता. हय इवन तो सुद्दां आपूण वचूंक शकता आनी ताका अशें दिसता की आपणाक एडवोकेट काडचो जाल्यार तेणें एडवोकेट अपॉयंट करचो. पण मग ह्या एडवोकेटाची फी आसता जी ताका परवडणारी नसता जाल्यार मागीर तेणी कितें करचें पडटा? नाल्यार जर तो फ्री लिगल एडाचेर जो आसा पळय तातूंत सुद्दां तो एप्लाय करूं शकता. तो फॉर्म एक भरपाचो, एक इन्कम सर्टिफिकेट लावन ताका अंडर फ्री लिगल एड सेलान ताका तो एडवोकेट मेळूं शकता. अच्छा, म्हणजे गव्हर्मेंट सुद्दां ताका ते दिता. म्हणजे मुळात गव्हर्मेंटनी हे लोकां खातीर वर्कमॅन कंपेन्सेशन ॲक्ट हो ह्या गरीब लोकां खातीर तयार केल्लो आसा. आता म्हाका एक सांगा, जेन्ना हे अशें जायना तेन्ना कमिशनराचें कितें आसता? कमिशनर स्वता कितें पेनल्टी बी घालूंक शकता जर समजा हेणी लेट केलो जाल्यार? हय, जर मालकान जर खरो लेट केलो ताका कंपेन्सेशन लुकसाण दिवपा खातीर जाल्यार एक पेनल्टी ताका घालूंक शकता. तेंची ठरयल्ली आसता आनी इवन एकदां कंपनी आपले तेंचे रूल रेग्युलेशन आसा ते तांकां फॉलो करचे आसता. पेनल्टी प्लस विथ इंट्रस्ट 6% इंट्रस्ट म्हटल्यार ते लुकसाण भरपाई कितली आसा पळय तेचेर ते इंट्रस्ट घालून प्लस पेनल्टी दिवन ताका कामगाराक लुकसाण दितात ते. आता केन्ना केन्ना हेच कायदे पुरुष मेल बाबत जाता, तशेंच फिमेल बाबत घडले जाल्यार सुद्दां तोच कायदो सेम लागता. सेम एप्लिकेबल. समजा एखादो मनीस 15 दीस येवंक शकना ना एक्सिडेंट जाल्या कारणान, तर अशा वेळी त्यांनी कितें करचें पडटा, कितें दाखोवचें पडटा? म्हणजे तो समजा 15 दिसांत येवंक ना कामाक, तर तो 15 दीस ताका ते किंवा 1 म्हयनोभर येवंक ना जाल्यार ते 1 म्हयन्याचो ताका पगार मेळचो ना जाल्यार तो पगार घेवपाक सुद्दां ताका अधिकार आसा. हय हय आसा. ते वर्कमॅन कंपेन्सेशन खाल्लं येतलें. आता म्हाका एक सांग, जेन्ना असो एक्सिडेंट बी घडटा आनी डेथ जाली जाल्यार डेथ जाल्या नंतर फुडें जी आसा कंपेन्सेशन जें आसा हे खंयच्या आधारार मेळटा? म्हणजे कशें मेजलें जाता दिवपाचें ते? तांकां कितली लुकसाण दिवपाची ती तेंची पळयता, कितली आतां तेंची कॅपेसिटी, तेंची म्हणजे काम करपाची कॅपेसिटी कितली कमी जाल्लेली आसा ती पळयता. डेथ जाली जाल्यार अशें धरुया आमी. डेथ जाली जाल्यार तांकां पळयता की तेंची कॅल्क्युलेशन करता ते टोटल म्हणजे डेथ जाल्यार कॅल्क्युलेशन करून. म्हणजे तेंचे जर आतां समजा एज लिमीट आसा, समजा तो 30व्या वर्षी पिड्ड्यार जालो तर तो 60 इयर पर्यंत काम करूंक शकता. ही 30 वर्सांचो हेचो काम करण्याची क्षमता आशिल्ली त्याची. ही क्षमता कितको पगार मेळटालो म्हयन्याक ह्या संदर्भात सगळो विचार करून ताका ते दिली जाता. त्याची वर्सां कितली वर्सां तेणे काम केलें इंडस्ट्रीन, ते पर मंथ तो कितलो कमयतालो आनी त्याची एज कितली आसा हे सगळे कॅल्क्युलेशन पळोवन ताका लुकसाण भरपाई ही दिता आनी त्याच्या त्या वारसदारांक मेळटा. हय. आता म्हाका एक सांगा, केन्ना केन्ना काही इंडस्ट्रीज अशा असतात की ज्याच्या कारणान डिसीज जातात. उदाहरणार्थ आमच्या गोंयांत मोठ्या प्रमाणावर केमिकल फॅक्टरी असतात. केमिकल्सचे वेगवेगळे केमिकल येतात, त्याचे औषधं तयार केले जातात, म्हणजे मेडिसिन्स तयार केले जातात. पण ह्याचो एक नेहमी विपरीत परिणाम हो कामगारांचेर जायत असता.
सो ह्या कामगारांक काही डिसीज निर्माण जाली, काही सिकनेस निर्माण जाली तर ताका जबाबदार कोण रावता? आणि वर्कमॅन कॉम्पेन्सेशन ॲक्ट खाली तो कितें त्याच्यासाठी नुकसान भरपाई मागूंक शकता काय? हय घेऊ शकता. कारण पयलीं आतां पळय जेन्ना रिक्रूट करता, भरती करता कामगारांची, तेन्ना सदांच मॅडिकल एक्झामिनेशन आसता. म्हणजे एका कसलो दुयेंस आसा की ना ते प्रूव जाता की हो क्लियर आसा काय दुयेंस ना. पण जेन्ना तो काम करता, तुमी म्हटल्यार तशें आतां कॅमिकल फॅक्टरीज आसा, ते कॅमिकल फॅक्टरीन काम करत आसतना तेंचे हे जावन तो ताका एक दुयेंस जावं शकता. आनी सपोज त्या दुयेंसान जर तो एक्सपायर जालो जाल्यार जर ते प्रूव बी जालें की हो जर ताका दुयेंस जाल्लेलें आसा ते हे काम करता करता दुयेंस जाल्लेलें आसा आनी हे जर प्रूव जालें न्हू जाल्यार मालक ह्यो लुकसाण भरपाई करपाक ताका जबाबदार ठरता. त्याच म्हणजे समजा मृत्यू जावंक ना पूण ताका सिकनेस निर्माण जालो, खूब मोठो आजार निर्माण जालो जाल्यार तो भरपाई मागूंक शकता? हय. म्हणजे सपोज आता रंग फॅक्टरी आहा ही रंगांची कलर फॅक्टरी, ही कलर फॅक्टरीमध्ये तो आता काम करता, पण कलर फॅक्टरीन काम करता करता लास्टाक त्याच्यात नाका तोंडान तो कलर वता आणि ताका तो त्रास जाता. मागीर ताका प्रॉब्लेम जावंक शकता कितें, तर अशा वेळी तो मागूंक शकता कम्पेन्सेशन? हय प्रूव जालें न्ही जाल्यार तो मागोवंक शकता. पण हे त्याच्या खातीर ताका कितें करचें पडटलें? ताच्या खातीर ताका मेडिकल सर्टिफिकेट गरजेचें आसा, डॉक्टरा कडल्यान तिणें हाडचें पडटा. म्हणजे ही सुद्दां मेडिकल सर्टिफिकेट या मालक जो आसा तो ताका दिता फ्री ऑफ कॉस्ट. तातूंत मागीर ते सगळे डॉक्युमेंट फॉर्म बी फिलअप करून ते बिफोर कमिशनरा कडेन सपोज जर तो दिना जाल्यार बिफोर कमिशनर तो क्लेम करूं शकता. तर म्हाका एक सांगात, हांगासर जेन्ना आमी कम्पेन्सेशन मागता, हे जालें वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्ट. एकदा तुमी वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्टा खाली पयशे मागलेत, तुमी परती सिवील केस घालूंक शकता. कारण सिवील केस ही वेगळी, सिवील केसी खाली तुमी तुमची केस चलोवंक शकता. पळय दोनूय एक सिवील कोर्टान ना जाल्यार अंडर वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्ट हे दोना खातीर आमी कम्पेन्सेशन हे मागूं शकना. आयदर तुमी सिवील कोर्टान फायल करूं शकता रिकवरी करपा खातीर डॅमेजीस, न जाल्यार तुमी अंडर वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्टा खाली तुमी लुकसाण भरपाई म्हणून मागूं शकता. एकूच तुमी खंयच्यान तरी मेळोवंक शकता. आतां कशें आसता थोड्यांक कंपनीन इंडस्ट्रीन बी ESI म्हणून आसता. सपोज तांकां जर ESI जर मेळत, ती फॅसिलिटी जर आसत जाल्यार हे कम्पेन्सेशन ॲक्ट जो आसा पळय तातूंत तो घेवपाक शकना. कारण ताका ESI मेळ्ळेली आसता मेडिकल फॅसिलिटी आनी तरी आसतना तो हे वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्टा सकयल तो लुकसाण भरपाई म्हणून मागूं शकना. आणि तुम्ही सिवील कोर्टान जर तुम्ही डॅमेजीस रिकवरी फॉर डॅमेजीस जर घातले जाल्यार तुम्ही एक आयदर तुम्ही तो तरी सिवील कोर्टान फायल करूं शकता, न जाल्यार वर्कमॅन कम्पेन्सेशनान फायल करूं. दोनूय तुम्ही मागूं शकना, एक खंयचे तरी तुम्ही चॉयस करचे. पण तुमकां कशें दिसता की सिवील कोर्टान गेल्ले बरे काय वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्टा अंडर? वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्ट हो कामगारां खातीर बनिल्लो आसा. आता कामगारां खातीर जर बनिल्लो आसा जाल्यार तेतून सिवील कोर्टान आमकां खूब वर्सां लागतात, 20 वर्सां लागतात, 10 वर्सां लागतात, कोण सांग शकना, वर तुमकां प्रूव करचें पडटा. हांगासर ही लिनियन्सी ही सदांच तुमच्या बाजूनी आसता. इट इज अ सोशल हे कशें आहा ते. सो तुमकां कशें दिसता की वर्कमॅन कम्पेन्सेशन हेच परफेक्ट आसा? केल्लेले बरें, ते प्रिफर तो स्पेशल जाल्लोच आसा, तो ॲक्टूच आसा, तो कामगारां खातीर आसा. तर त्याच्या खातीर तो ते वर्कमॅन कम्पेन्सेशन ॲक्टा खातीर सकयल जर तुमी गेले जाल्यार बरें. आतां समजा एखादो एम्प्लॉयर दिवपाक रेडी ना, पयशे दिवपाक रेडी ना जाल्यार कितें करपाचें तेणी? ताका कितें पेनल्टी आसा की ताका हे इम्प्रिजमेंट आसा? कमिशनर कितें ताका हे दिवंक शकता ऑर्डर? हय ताका नोटीस धाडूंक शकता की हे पळय अशें एक वर्कमॅनचो इंजूर्ड जाल्लो आसा, दुखापत जाल्यार तेंचे हांवें रिसीव केल्ले ताका नोटीस धाडटा तो, आनी ते विथीन पिरियड आसता तांकां तो ते विथीन पिरियडान तेणेन त्या मालकान दिवपाचें आसता कितले लुकसाण आसा ते. आनी त्या पिरियडान जर सपोज ते मालकान जर दिवंक ना जाल्यार ताका पेनल्टी आसा, प्लस विथ इंट्रस्ट तेणेन जे कितें लुकसाण आसा पळय ती तेणी दिवची. दादा तुमी हांगा आयले आनी आमकां ही म्हायती दिली त्या बद्दल तुमचे आभार. ह्या सगळ्या कार्यक्रमाचो ह्या डिस्कशनाचो तुमकां सगळ्यांक फायदा जातलो अशी आशा व्यक्त करता आनी हो कार्यक्रम हांगा सोंपलो म्हणटा. देव बरें कर म्हणटा.